Hello, good morning students. You all welcome in Asian College of Science and Commerce. And today we are going to see the content of work diversity. Okay, work diversity means what? काय असतं work? Diversity means what? डायवर्ट करणे किंवा ज्या वेळेला एखाद्या वेळेला काय होतं की ऑर्गनायझेशनमध्ये किंवा एखाद्या वेळेला तुम्ही टीममध्ये काम करत असता, त्यावेळेला टीम वर्क करत असताना तुमची जी वर्कफोर्स आहे किंवा तुमची जी टीम आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन डायव्हर्स करणे किंवा त्याचं काम करण्याचं त्याचं जे काम करण्याची मेंटॅलिटी आहे ती कुठेतरी एखाद्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी जी काही फोर्स वापरली जाते किंवा जे काही मोटिवेशन्स वापरले जाते, जे काही इन्स्पायरेशन्स वापरले जाते, दॅट इज वर्कफोर्स डायव्हर्सिटी. ओके, त्याला काय म्हणतात? वर्कफोर्स डायव्हर्सिटी. ओके, डेफिनेशन. Workforce diversity is the workforce consisting of broad mix of workers from different recycles and ethnic background of different ages and genders and of different domestic and national culture. Okay, workforce diversity चा अर्थ काय होतो? वर्कफोर्स डायव्हर्सिटीची एक डेफिनेशन काय आहे, व्याख्या काय आहे बघा. The workforce diversity is a workforce. वर्कफोर्स डायव्हर्सिटी काय आहे? एक प्रकारची वर्कफोर्स आहे, कामाचा फोर्स आहे. कन्सिस्टिंग ऑफ अ बोर्ड मिक्स ऑफ वर्कर्स फ्रॉम डिफरंट रॅकल्स अँड एथनिक बॅकग्राऊंड. एथनिक बॅकग्राऊंड म्हणजे काय की तुमच्या कल्चरल बॅकग्राऊंड. ओके, ऑफ डिफरंट एजेस अँड जेंडर्स, वेगवेगळे एजमधलं किंवा वेगवेगळ्या जेंडरमधलं, अँड द डिफरंट डोमेस्टिक्स अँड नॅशनल कल्चर, वेगवेगळे डोमेस्टिक कल्चर किंवा नॅशनल कल्चर, या सगळ्या गोष्टींपासून ज्या काही गोष्टी तयार होतात म्हणजे तुमची ज्या काही वर्कफोर्स तयार होतात म्हणजे तुमचं नॅशनल कल्चर आहे किंवा तुमचं डोमेस्टिक कल्चर आहे, तुमचं एज काय आहे, तुमचं जेंडर काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुमच्याकडे जे काही कामाचं वर्कफोर्स तयार होतं त्या वर्कफोर्सला डायव्हर्स करणे, दॅट इज द वर्कफोर्स डायव्हर्सिटी. Workforce diversity means that the organizations are becoming more heterogeneous mix of people in terms of gender, age, ethnicity and sexual organizations. Okay, workforce diversity means that the organizations are becoming more heterogeneous. More heterogeneous म्हणजे काय की जास्तीत जास्त पॉवरफुल, जास्तीत जास्त फोर्सफुली काम करता आलं पाहिजे. मिक्स ऑफ पीपल इन टर्म्स ऑफ जेंडर. ओके, इन दॅट केस the mix of people in terms of gender, age, ethnicity and sexual organization. ओके, या सगळ्या गोष्टी वर्कफोर्स डायव्हर्सिटीमध्ये कन्सिडर केल्या जातात. बघा, एक डायग्राम घेतलेली आहे, कसली फोर्स आहे किंवा कसला उत्साह आहे त्यांच्यामध्ये काम करण्याचा. ओके, द ड्रीम ऑफ द लायन्स लँड. ओके, ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2011ची ही डायग्राम आहे. आणि वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यांना जो काही तो कामाचा फोर्स आलेला आहे किंवा त्यांच्यामध्ये जे काही स्वप्न त्यांनी बघितले ते स्वप्न सत्यात उतरल्यानंतर आपल्यात एक फोर्स तयार होते किंवा जी एक एनर्जी आपल्याला मिळते, दॅट इज द वर्कफोर्स डायव्हर्सिटी. ओके, गोल ऑफ वर्कफोर्स डायव्हर्सिटी. वर्कफोर्स डायव्हर्सिटीचे गोल्स काय असतात? टू आयडेंटिफाय, अट्रॅक्ट अँड रिटर्न द बेस्ट पीपल ऑफ इच ग्रुप. ओके, काय असते? आयडेंटिटी मिळवणे. वर्कफोर्स डायव्हर्सिटीचे गोल्स काय आहे की स्वतःची एक आयडेंटिटी बनवणे, कुठल्या तरी कामाकडे अट्रॅक्ट करणे, रिटेन करणे द बेस्ट पीपल ऑफ इच ग्रुप. प्रत्येक पीपलचा, प्रत्येक चांगल्या व्यक्तीचा, प्रत्येक चांगला ग्रुप तयार करणे. टू क्रिएट अ वर्क प्लेस वेअर दॅट टॅलेंट कॅन परफॉर्म ॲट इट्स बेस्ट टू मॅक्झिमाइज द शेअर होल्डर्स व्हॅल्यू. टू क्रिएट द वर्कफोर्स क्रिएट करणे वेअर दॅट द टॅलेंट कॅन परफॉर्म. जिथे कुठे तुमचं टॅलेंट आहे, जिथे कुठे तुमचं टॅलेंट परफॉर्म होतं आहे त्या ठिकाणी, किंवा टू क्रिएट द वर्कप्लेस where that
टॅलेंट कॅन परफॉर्म ॲट इट्स बेस्ट टू मॅक्झिमाइज द शेअर होल्डर्स व्हॅल्यू, आणि शेअर होल्डर्सची व्हॅल्यू तिथे वाढवत जाणे, दॅट इज द वर्कफोर्स डायव्हर्सिटी. ऑर वी कॅन से दॅट द गोल ऑफ वर्कफोर्स डायव्हर्सिटी. ते काय आहे? वर्कफोर्स डायव्हर्सिटीचे गोल्स आहेत. टू असेस अँड अंडरस्टँड द डायव्हर्सिटी ऑफ वर्कप्लेस. कशासाठी काय गोल आहे परत वर्कफोर्स डायव्हर्सिटीचे? टू असेस अँड अंडरस्टँड द डायव्हर्सिटी ऑफ मार्केट प्लेस. जे काही मार्केट आहे, ज्या काही ठिकाणी तुम्ही काम करतायत किंवा ज्या पद्धतीचं तुम्ही काम करतायत, ते काम करत असतात ना, तिथली डायव्हर्सिटी समजून घेणे किंवा त्या पद्धतीने तिथं वागणे. डायव्हर्सिटी समजून घेणे म्हणजे काय की तिथे काय गरजेचं आहे, कशाला ग्रॅव्हिटी दिली गेली पाहिजे, कशाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून काम करणे, दॅट इज द गोल ऑफ वर्कफोर्स डायव्हर्सिटी. ओके, अंडरस्टूड? यू ऑल पीपल अंडरस्टूड what I want to say you? Goal of workforce diversity means the diversity which can you are understand and access at marketplace. Okay, you can understand and assess at the marketplace. Next is significance of workforce diversity. What is the significance of workforce diversity? Okay, काय सिग्निफिकन्स आहे वर्कफोर्स डायव्हर्सिटीचे? सो आपण बघूयात. सिग्निफिकन्स: मॅक्झिमाइज द प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटी मॅक्झिमाइज करणे, जास्तीत जास्त प्रोडक्शन झालं पाहिजे. ओके, जास्तीत जास्त प्रोडक्शन झालं पाहिजे म्हणून प्रोडक्शन वाढवणे ही काय आहे? फर्स्ट सिग्निफिकन्स आहे डायव्हर्सिटीचा. खूप जास्त प्रोडक्शन वाढणं अपेक्षित असतं. एनहान्स द क्रिएटिव्हिटी. लोकांमधली कामाची क्रिएटिव्हिटी वाढली पाहिजे, जास्त अट्रॅक्टिव्हली, अजून जास्त चांगल्या पद्धतीने त्याला क्रिएटिव्हली काम त्यांना करता आलं पाहिजे. इन्क्रीज द लॉयल्टी ऑफ एम्प्लॉईज. ओके, एम्प्लॉईजची लॉयल्टी वाढली पाहिजे. एम्प्लॉई टुवर्ड्स द एम्प्लॉई लॉयल्टी त्यांची चांगली झाली पाहिजे, वाढली पाहिजे, खऱ्यापणाने त्यांनी काम केलं पाहिजे. गेटिंग कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस, आणि त्यांना कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस मिळाले पाहिजे. इम्प्रूव्हिंग डिसिजन मेकिंग बाय प्रोव्हाइडिंग डिफरंट रिस्पेक्टिव्ज ऑन प्रॉब्लेम्स. ओके, काय केलं पाहिजे? गेटिंग कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस. कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस मिळाले पाहिजे. गेटिंग कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस. काही कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस जर मिळाले, काही जे काम तुम्ही करतायत, जे वर्कफोर्स डायव्हर्सिटीचं काम तुम्ही करतायत, त्यामधून तुम्हाला काही कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस मिळाले पाहिजे. दुसऱ्या एकाबरोबर जर तुमचं कॉम्पिटिशन असेल तर त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त काही गोष्टी ग्राप्स केल्या पाहिजे. ओके, दॅट इज द नेक्स्ट सिग्निफिकन्स ऑफ वर्क डायव्हर्सिटी. इम्प्रूव्हिंग डिसिजन मेकिंग बाय प्रोव्हाइडिंग डिफरंट पर्स्पेक्टिव्ह ऑन द प्रॉब्लेम. प्रत्येक प्रॉब्लेमवर किंवा वेगवेगळे काही नंबर ऑफ प्रॉब्लेम्स तुमच्या समोर असतात, त्या प्रत्येक प्रॉब्लेमवर वेगवेगळे डिसिजन्स तुम्हाला देता आले पाहिजे. इम्प्रूव्हिंग डिसिजन मेकिंग. ओके, डिसिजन मेकिंग पॉवर तुमच्यामध्ये तयार झाली पाहिजे. इम्प्रूव्हिंग डिसिजन मेकिंग्स बाय प्रोव्हाइडिंग डिफरंट पर्स्पेक्टिव्ज ऑन द प्रॉब्लेम्स. सॅटिस्फाय डायव्हर्स नीड ऑफ कस्टमर्स. ओके, कस्टमर्सच्या ज्या काही गरजा आहेत त्या तुम्हाला सॅटिस्फाय करता आल्या पाहिजे. राईट, कस्टमरची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक गरज तुम्हाला सॅटिस्फाय करता आली पाहिजे. नेक्स्ट इज डायमेन्शन ऑफ वर्कप्लेस डायव्हर्सिटी. काय डायमेन्शन आहे वर्कफोर्स डायव्हर्सिटी? प्रायमरी डायमेन्शन्स अँड सेकंडरी डायमेन्शन्स असे दोन प्रकार आहेत. डायमेन्शनचे दोन प्रकार आहे, प्रायमरी डायमेन्शन अँड सेकंडरी डायमेन्शन. फर्स्ट आहे प्रायमरी डायमेन्शन, सेकंड आहे दुसरा आहे सेकंडरी डायमेन्शन. तर प्रायमरी डायमेन्शनमध्ये काय आहे बघा, मेनली इन्क्ल्यूड्स इनबॉर्न डिफरन्सेस सच ॲज एज, रेस, इथनिसिटी, जेंडर, फिजिकल ॲबिलिटी अँड सेक्शुअल ओरिएंटेशन. ओके, मेनली इन्क्ल्यूड्स इनबॉर्न डिफरन्सेस. प्रायमरी डायमेन्शनमध्ये काय येतं तर मेनली इन्क्ल्यूड्स इनबॉर्न डिफरन्सेस सच ॲज एज, रेस, इथनिसिटी, जेंडर, फिजिकल ॲबिलिटी अँड सेक्शुअल ओरिएंटेशन.
प्रायमरी डायमेन्शनमध्ये काय आहे, काही महत्त्वाच्या गोष्टी इन्क्ल्यूड असतात, ज्या की कुठल्या कुठल्या आहे, तुमचं एज आहे, तुमची रेस आहे, कोणासोबत तुमची रेस आहे किंवा कोणाबरोबर तुमचं कॉम्पिटिशन आहे, ॲथनिसिटी, तुमचं कल्चर काय आहे, ओके, जेंडर काय आहे, तुमची फिजिकल ॲबिलिटी कशा आहे किंवा तुम्ही फिजिकली कशा पद्धतीने काम करताय, अँड सेक्शुअल ओरिएंटेशन. ह्या पहिल्या महत्त्वाच्या गोष्टी आहे, ह्या तुमच्या याच्यामध्ये येत असतात. कशामध्ये? वर्कफोर्स डायव्हर्सिटीमध्ये. नेक्स्ट आहे सेकंडरी डायमेन्शन. आता सेकंडरी डायमेन्शनमध्ये काय येतं, तर ज्याला आपण सेकंड प्रायोरिटी देतो, मेनली इन्क्ल्यूड एज्युकेशन. सेकंडरी डायमेन्शन ऑफ वर्कफोर्समध्ये काय येतं, तुमचं एज्युकेशन, तुमचं रिलिजन, बिलीव्ज, तुमचे मॅरिटल स्टेटस, फॅमिली बॅकग्राऊंड अँड वर्क कल्चर, हे तुमच्या सेकंडरी थिंग्स आहे. प्रायमरी थिंगमध्ये काय आहे, तुमचं वय महत्त्वाचं आहे, तुमचं रेस, तुमची एथनिसिटी, जेंडर, फिजिकल ॲबिलिटी अँड सेक्शुअल ओरिएंटेशन, हे प्रायमरीमध्ये येतं. आणि सेकंडरीमध्ये तुमचं एज्युकेशन, तुमचं रिलिजन, बिलीव्ज, मटेरियल स्टेटस, फॅमिली बॅकग्राऊंड अँड वर्क कल्चर, ह्या सगळ्या गोष्टी सेकंडरीमध्ये येतात. द बेनिफिट्स ऑफ वर्कफोर्स डायव्हर्सिटी मॅनेजमेंट. काय बेनिफिट्स आहे वर्कफोर्स डायव्हर्सिटी मॅनेजमेंटचे? बेनिफिट्स काय आहे, तर स्ट्रेंथ कल्चरल व्हॅल्यूज विदिन द ऑर्गनायझेशन. ओके, स्ट्रेंथ कल्चरल व्हॅल्यूज विदिन द ऑर्गनायझेशन म्हणजे कल्चरल व्हॅल्यू ऑर्गनायझेशनमधल्या वाढवणे, ओके, किंवा त्याची स्ट्रेंथ डेव्हलप करणे. एनहान्स द कॉर्पोरेट रेप्युटेशन एनहान्स करणे, कॉर्पोरेट व्हॅल्यू वाढवणे. हेल्प टू अट्रॅक्ट अँड रिटेन हायली टॅलेंटेड पीपल. हेल्प टू अट्रॅक्ट करणे अँड रिटेन करणे हायली टॅलेंटेड पीपल. जे पीपल हायली टॅलेंटेड आहे किंवा जे पीपल चांगल्या पद्धतीने काम करतायत त्यांना काय करणे, अट्रॅक्ट करणे किंवा रिटेन करणे. हेल्प टू अट्रॅक्ट अँड रिटेन हायली टॅलेंटेड पीपल. ओके, इम्प्रूव्ह द मोटिवेशन अँड इफिशियन्सी ऑफ एक्झिस्टिंग स्टाफ म्हणजे जो काही आपल्याकडे आहे ऑलरेडी, आपल्याकडे जो स्टाफ जॉईन आहे किंवा जो स्टाफ आपल्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करतो आहे, त्या स्टाफचं मोटिवेशन इम्प्रूव्ह करणे, त्यांच्या कामाची इफिशियन्सी इम्प्रूव्ह करणे. ओके, हे सुद्धा बेनिफिट्स आहे वर्कफोर्स डायव्हर्सिटी मॅनेजमेंटचे. देन इम्प्रूव्ह द मोटिवेशन अँड क्रिएटिव्हिटी अमंग द एम्प्लॉईज. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये मोटिवेशन तर आपण देतच असतो. ओके, एक्झिस्टिंग जो स्टाफ आहे, जो आपल्याकडून गेलेला स्टाफ आहे, त्यांनासुद्धा आपण मोटिवेट आणि त्यांच्या कामाची इफिशियन्सी इम्प्रूव्ह करतो. त्याचबरोबर जे आपले सध्या एम्प्लॉई आहे, आपल्याबरोबरच काम करत आहेत, त्यांनासुद्धा आपण मोटिवेट करत असतो, त्यांची क्रिएटिव्हिटी वाढवत असतो, त्यांची इफिशियन्सी वाढवत असतो. एनहान्स द सर्व्हिस लेवल अँड कस्टमर सॅटिस्फॅक्शन. एनहान्स करणे म्हणजे वाढवणे, पुश करणे. प्रत्येक वर्कफोर्स डायव्हर्सिटीच्या सर्व्हिस लेवल वाढवणे आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन त्यांना देणे. ओके, नेक्स्ट आहे ॲप्रोचेस टू ओव्हरकम द वर्क डायव्हर्सिटी. काय ॲप्रोचेस आहे वर्क डायव्हर्सिटीचे? ॲप्रोचेस काय आहे? देर आर 2 मेजर ॲप्रोचेस. त्यामध्ये काय कुठले ॲप्रोचेस आहे? महत्त्वाचे 2 ॲप्रोचेस आहेत जे आपण वर्कफोर्स डायव्हर्सिटीमध्ये अभ्यासाला घेतलेले आहेत. तर ते कुठले बघा, इंडिव्हिज्युअल ॲप्रोचेस आणि दुसरं आहे ऑर्गनायझेशनल ॲप्रोचेस. वर्कफोर्स डायव्हर्सिटीमध्ये महत्त्वाचे 2 ॲप्रोचेस आहे. त्यातलं पहिलं आहे इंडिव्हिज्युअल ॲप्रोच, दुसरं आहे ऑर्गनायझेशनल ॲप्रोच. तर आता इंडिव्हिज्युअल ॲप्रोचमध्ये काय आहे, तर इंडिव्हिज्युअल ॲप्रोचेस टू मॅनेज द डायव्हर्सिटी कशी मॅनेज करायची. ओके, लर्निंग अँड एम्पथी. लर्निंग इंडिव्हिज्युअल ॲप्रोचमध्ये काय येतं? लर्निंग. प्रत्येक नवीन गोष्ट ही आपण शिकत गेली पाहिजे. ते सोडून न देता, ते मला जमत नाही मग मी कसं करायचं हे विचार न करता, ते सोडून न देता त्या व्यतिरिक्त त्याच्यावर व्यवस्थित काम करणे, शिकणे. ओके, लर्निंग प्रोसेस वाढवणे. अँड एम्पथी म्हणजे काय की प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने करणे. एम्पथी म्हणजे काय की तुम्ही त्या ऑर्गनायझेशनबरोबर अटॅचमेंट करून काम करणे. हा तुमच्या स्वतःतला इंडिव्हिज्युअल ॲप्रोच असला पाहिजे की कुठलंही काम जेव्हा तुम्ही करायला घेताय ते काम तुम्ही
पॉझिटिव्हली केलं पाहिजे, तिथे स्वतःच्या अटॅचमेंट लावून केल्या पाहिजे. ओके, तर हे काय ॲप्रोच आहे, तो ॲप्रोच आहे तुमचा वर्कफोर्स डायव्हर्सिटी मॅनेजमेंट करण्याचा आणि त्यामधून तुम्हाला आउटकम्स मिळवण्याचा. आउटकम मिळवणे म्हणजे काय, रिझल्ट मिळवणे, त्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळू शकतो. ऑर्गनायझेशनल ॲप्रोचेस काय आहे, तर ऑर्गनायझेशनल ॲप्रोच टू मॅनेज द डायव्हर्सिटी. ते ऑर्गनायझेशनल ॲप्रोच काय डायव्हर्सिफाय करतो, टेस्टिंग, ट्रेनिंग अँड मॉनिटरिंग. टेस्टिंग, एखाद्या गोष्टीची टेस्ट करणे, कुठलीही गोष्ट जज करून टेस्ट करून केली गेली पाहिजे. ट्रेनिंग देणे, प्रत्येक गोष्टीचं पॉझिटिव्ह ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. ऑर्गनायझेशनल ॲप्रोच टू मॅनेज द डायव्हर्सिटी फॉर द टेस्टिंग, ट्रेनिंग अँड मॉनिटरिंग. मॉनिटरिंग करणे म्हणजे काय की मॉनिटरिंग करणे म्हणजे हे काम कोणी करायला पाहिजे किंवा त्या कामाची लिडरशिप कोणी घ्यायला पाहिजे. प्रत्येकाने स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन काम केलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा ऑर्गनायझेशनकडचा ॲप्रोच हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. यासाठी वर्कफोर्स डायव्हर्सिटी म्हणजे काम करत असते. ओके, हे वर्कफोर्स डायव्हर्सिटीचे ॲप्रोचेस आहे आणि त्यामधून तुम्हाला पॉझिटिव्ह आउटकम मिळत असतात. नेक्स्ट आहे, ओके, सो आपण आत्तापर्यंत काय बघितलेत, वर्कफोर्स डायव्हर्सिटी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे वर्कफोर्स डायव्हर्सिटी. त्यामध्ये आपण डेफिनेशन्स बघितल्या. वर्कफोर्स डायव्हर्सिटी म्हणजे काय नेमकं. वर्कफोर्स डायव्हर्सिटी इज द वर्कफोर्स कन्सिस्टिंग ऑफ बोर्ड मिक्स ऑफ वर्कर्स. एकत्र येऊन, नंबर ऑफ वर्कर्स एकत्र येऊन, त्यावेळेला जेव्हा प्रत्येक व्यक्ती एकत्र येतो त्यावेळेला प्रत्येकाचं कल्चर वेगळं असतं, प्रत्येकाचं जेंडर वेगळं असतं, एजेस वेगळे असतात, तरीसुद्धा ते एकत्र येऊन काम करतात. दॅट इज द वर्कफोर्स डायव्हर्सिटी. प्रत्येकजण वेगवेगळा असतो. आता तुम्ही जी ही इमेज बघितली, दुसरी बघा काय, वर्कफोर्स डायव्हर्सिटी मीन्स दॅट द ऑर्गनायझेशन्स आर बिकमिंग मोर हेट्रोजेनियस मिक्स. मोर हेट्रोजेनियस मिक्स. आपला जो हा हात आहे, ह्या हाताला 5 बोट आहेत. प्रत्येक बोट हे वेगवेगळं आहे. हे बोट जरा जाड आहे, ज्याला आपण थंब म्हणतो, पण हाईटला मात्र कमी आहे आणि मूवमेंट वेगवेगळ्या पद्धतीने तो करू शकतो, म्हणजे मोर ॲक्टिव्ह आहे. ओके, जे इंडेक्स फिंगर आहे ते फिंगर तुमचं मिडल फिंगरपेक्षा थोडं छोटं असतं, बट जास्तीत जास्त काम मात्र तुमचं इंडेक्स फिंगर करतं. इंडेक्स फिंगर आणि तुम्ही थंब या दोघांच्या हेल्पनी बरीचशी कामं करतात. तुम्हाला लिहायचं असेल, पेपर सॉल्व करायचा असेल, तुम्हाला तुमच्या आयुष्यात उन्नती करायची असेल तर तुमच्यासाठी हाताचा थंब आणि इंडेक्स फिंगर हे दोन्ही बोटं महत्त्वाची आहेत. त्याशिवाय तुम्ही लिहू शकत नाही. राईट, मग काय आहे, हे महत्त्वाची बोट आहे. त्याच्यानंतर तुमचं मिडल आहे आणि त्याच्यानंतर तुमचं रिंग फिंगर आहे आणि बेबी फिंगर आहे. तर हे जे फिंगर्स आहेत हे प्रत्येक फिंगर तुमचा वेगवेगळा आहे. रिंग फिंगर, बेबी फिंगर जो आहे तो एकदम छोटासा आहे, मग त्याच्यानंतर हळूहळू मोठे मोठे, मग हा आपला इंडेक्स फिंगर छोटासा असतो. अशी तुमच्या बोटांची रचना केलेली आहे. तशीच वेगवेगळ्या पद्धतीचे लोक एकत्र येऊन जेव्हा ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात, हेट्रोजेनियस मिक्स म्हणजे काय की वेगवेगळ्या सगळ्याच गोष्टीचे, जातीचे, धर्माचे, वयाचे, सेक्स ओरिएंटेशनचे सगळेच लोक वेगवेगळे एकत्र येतात आणि ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात. दॅट इज द वर्कफोर्स डायव्हर्सिटी. त्यालाच तुम्ही काय म्हणतात, वर्कफोर्स डायव्हर्सिटी. आता इथेच बघा, या टीममध्ये प्रत्येकजण वेगवेगळा दिसतोय, प्रत्येकजण काम करणारा व्यक्ती हा वेगवेगळा दिसतोय, बट त्यांची फोर्स आहे, त्यांची ती व्यवस्थित टीम आहे आणि ती टीम काय करते, त्यांना काम करायला इन्स्पायर करते, फोर्स्ड करते. ओके, दॅट इज द वर्कफोर्स डायव्हर्सिटी. आणि त्याच्यानंतर आपण काय बघितले, गोल्स ऑफ वर्कफोर्स डायव्हर्सिटी. नेक्स्ट आपण बघितलेत सिग्निफिकन्स ऑफ वर्कफोर्स डायव्हर्सिटी. आपण वर्कफोर्स डायव्हर्सिटीचे सिग्निफिकन्ससुद्धा आजच्या लेक्चरमध्ये बघितले आहेत. डायमेन्शन्स ऑफ वर्कफोर्स आपण बघितले. डायमेन्शन ऑफ वर्कफोर्स डायव्हर्सिटी, त्यामध्ये 2 पॉईंट येतात, प्रायमरी डायमेन्शन, सेकंडरी डायमेन्शन. म्हणजे वर्कफोर्समध्ये प्रायमरी काय बघितलं जातं आणि सेकंडरी काय येतं. ओके, नेक्स्ट आहे बेनिफिट्स ऑफ वर्कफोर्स डायव्हर्सिटी मॅनेजमेंट. आता एवढं मोठी वर्कफोर्स आहे, ती कशी मॅनेज करायची, त्यांचे जर विचार इकडे तिकडे भटकत असतील तर त्याला एका जागेवर कसे आणायचे, त्यांना प्रॉपर कसं मोटिवेशन करायचं. ओके, एक्झिस्टिंग स्टाफ असेल आपला तर त्यांना कसं मोटिवेट करायचं, किंवा आपल्या आत्ताचे क्रिएटिव्ह एम्प्लॉई असतील तर त्यांना कसं मॅनेज करायचं. दॅट इज द बेनिफिट्स ऑफ वर्कफोर्स डायव्हर्सिटी मॅनेजमेंट. आणि देन आपण बघितलेत ॲप्रोचेस ऑफ वर्कफोर्स डायव्हर्सिटी.
Okay, so workforce diversity, here we have completed. That is this was the most important topic from the HRM. Okay, this topic is concerned from BBA, as principles of HRM subject. Eliminants of HRMs also have the concept of workforce diversity, and also for the HR practices subject also include the concept of workforce diversity. Okay, workforce diversity means the team of your work. Okay, whatever peoples come under your team, that is the workforce diversity. तुमच्या काम करण्याची फोर्स पण आर्मीची फोर्स आपण म्हणतो. म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये कोण असतं, त्यांची सगळी संपूर्ण आर्मीची यंत्रणा असते, ती जी संपूर्ण काम करणारे लोक असतात त्याला आपण वर्कफोर्स म्हणतो. ओके, आणि आता त्यांना डायव्हर्ट करणे म्हणजे त्यांना त्यांच्या कामासाठी डायव्हर्ट करणे, त्यांच्या कामासाठी पॉझिटिव्हली त्यांच्याकडून वर्क करून घेणे, दॅट इज द वर्कफोर्स डायव्हर्सिटी. ओके, खूप महत्त्वाचा कंटेंट आहे वर्कफोर्स डायव्हर्सिटी. प्रश्न विचारले जातात, प्रत्येक एक्झाममध्ये एक तरी प्रश्न वर्कफोर्स डायव्हर्सिटीवर विचारला जाऊ शकतो. सो वर्कफोर्स डायव्हर्सिटी हा कन्सेप्ट आधी क्लिअर करून ठेवा की वर्कफोर्स डायव्हर्सिटी काय आहे. तर वर्कफोर्स डायव्हर्सिटी काय आहे, वर्कफोर्स डायव्हर्सिटी मीन्स द ग्रुप ऑफ एम्प्लॉई. ओके, ग्रुप ऑफ युअर वर्कफोर्स ऑफ एम्प्लॉई. ओके, सो जर तुम्हाला काही पॉईंट्स कळले नसतील किंवा काही क्युरीज असतील, काही गोष्टी समजल्या नसतील अजूनही, तर तुम्ही मला फोन करू शकता, मॅसेज करू शकता, गुगल क्लासरूमला विचारू शकता. आणि आत्ता आपली एक्झाम आहे, सो त्यासाठी तुम्हाला प्रिपेअर होणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत आपले जे काही लेसन्स झालेले आहेत शिकवून, त्या लेसनमधूनच तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, MCQ बेस्ड प्रश्न विचारले जातील. ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम होणार आहे, 20 मार्काची एक्झाम आहे, ऑनलाईन एक्झाम होणार आहे. सो जे काही प्रश्न तुम्हाला विचारले जाईल ते आत्तापर्यंत जेवढा सिलेबस तुमचा शिकवून झालेला आहे त्याच्यावर MCQs विचारले जातील. सो तुम्हाला घरात बसूनच तुमच्याच मोबाईलवरून हा एक्झाम पेपर सॉल्व करायचा आहे. ओके, सो थँक्यू, टेक केअर अँड बाय बाय.